इथे जंगलात उतरलो. जंगलात पण मस्त इथे धुका वगैरे भरपूर आहे. म्हणजे पूर्ण इकडे तर तुम्हाला माहितीच आहे, पावसाळ्यामध्ये तर पूर्ण भागवत असतो इकडे. लोणावळा घाट चढून टायगर पॉइंट ओलांडून पुढे जात असतानाचा तो प्रवास खरोखरच अप्रतिम आणि स्वर्गीय सुख देणारा असतो. पूर्ण जंगल आहे. टायगर पॉइंटच्या पुढे आंबिवलीकडे जाणारा तो रस्ता म्हणजे निसर्गाची एक सुंदर कलाकृती आहे. फॉग आहे ना, याच्यामुळे स्केरी वाटतो, एकदम पूर्ण डेंजर खतरनाक वाटतो. ही कलवरी. हा, कोणती? ही मागची कलवरी, कलवरी. हा. मधलं वराड. वराड, पुढचा नवरदेव. नवरदेव. हा. कधी कधी आपण ज्या गोष्टीचा फक्त विचार केलेला असतो ती जेव्हा प्रत्यक्षात डोळ्यासमोर येते तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सर्वजण इथे एन्जॉय करतात सावल्या घाटवर. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, बरेच महिने झाले, म्हणजे तरी 4-5 महिने, 5-6 महिने पण झाले असतील ट्रॅकिंगला वगैरे गेलो नाही. वेळ वगैरे भेटत नव्हता. तर आता आम्ही निघालो, बाबा आहे सोबत. तर आम्ही सावल्या घाट आहे ना तिकडे झालेलो. मस्तपैकी तिकडचा व्ह्यू वगैरे भारी आहे, धबधब्यांचा वगैरे. आणि मस्तपैकी आम्ही तिकडे तिरंगा पण फडकवणार आहे. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो. बघा, हे मागे धुकं बघा, आणि पुढे पण दाखवतो मी. भरपूर धुकं आहे. तर आम्ही आता कसं लोणावळा घाट चढून आलेलो आहे इकडे. आणि आम्ही टायगर पॉईंट आहे ना, काही लोकांना, भरपूर लोकांना माहिती आहे, टायगर पॉईंटच्या पुढे आलेलो आहोत. आता असे कम से कम 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर सावल्या घाट असेल. तर चला, वेळ न करता आपण मस्तपैकी जाऊ आणि ड्रोन शूट व्ह्यू आणि मस्तपैकी कॅप्चर करू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा इथे रस्ता आहे. आता आम्ही टायगर पॉईंट पार केला. इथे थोडं थांबलो होतो, गाडी त्या साईडला आहे, इकडे गाडी त्या साईडला. तर थोडा इथे जंगलात उतरलो. जंगलात पण मस्त इथे धुका वगैरे भरपूर आहे. म्हणजे पूर्ण इकडे तर तुम्हाला माहितीच आहे, पावसाळ्यामध्ये तर पूर्ण फॉगत असतो इकडे. आणि असा हा जंगल. बॅक साईड दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण जंगल आहे. आणि हे फॉग आहे ना, याच्यामुळे स्केरी वाटतो, एकदम पूर्ण डेंजर खतरनाक वाटतो. हा असा थोडा इथे ओढा वाहतो पाण्याचा. टायगर पॉइंटच्या पुढे जसे जसे गाडी पुढे सरकते तसे चारी बाजूने धुकं दाट होते आणि समोरील रस्ता, नागमोडी वळण आणि आजूबाजूचे डोंगर धुक्यात पूर्णपणे हरवून जातात. दोन्ही बाजूंना उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि त्या दोघांच्या मधून धुक्याला चिरत जाणारा तो रस्ता. गाडी चालवताना किंवा त्यावर सफर करताना आपण ढगांच्या ताफ्यातूनच प्रवास करतोय असा भास होतो. इथली थंडगार हवेची झुळूक, पानांवरून उतरणारे पाण्याचे थेंब आणि शांत वातावरणात येणारा वाऱ्याचा आवाज प्रवासाचा सगळा थकवा घालून टाकतो. आणि तिथून मिळणारा हा एक अनुभव, तो रस्ता आणि ते धुके मनावर एक वेगळाच जादू करून जातात. असे. तर या काकांचं म्हणणं आहे, आता हे मी इथे नवरा नवरीचं ना शूट घेतली इथे. हा, हा. हे बघा, हा नवरा आहे इकडचा, हा बोलतात वराड, आणि ही नवरी आहे. ही कलवरी. हा, कोणती? ही मागची कलवरी, कलवरी. हा. मधलं वराड. वराड, पुढचा नवरदेव. नवरदेव. हा. ऐसा हा, पण ही नवरीच आहे ना? हा? कोणची नाही? नाही, कलवरी. कलवरी. हा, डोक्यावर कार असतं बघ नवरीच्या, हा, कलवरीच्या. कलवरीच्या. नवरदेवच्या पाठीमागे कलवरी असते ना, हा हा, तिच्या पाठीमागे कार असतो कलर असतो. हा, डोक्यावर.
तो करा आहे. म्हणजे ही म्हणजे कलवरी, म्हणजे आपण करवली बोलतो. हा, ही कलवरी. हा, हा मधला आहे तो वराड ना, हा नवरा. हा, मग काय बोलतात, नवरा नवरी बोलतात हा. असं. पण मग नवरी तर नाही तिथे, नवरा नवरी का बोलतात मग? काय? नवरी तिथे नाही ना, नवरी वराड्यामध्ये आहे ना. म्हणजे वराड्यामध्ये नवरी आहे असं. हा म्हणजे ही कलवरी आहे, म्हणजे आपण करवली बोलतो ही. आणि हा वराड आहे ना, त्याच्यामध्येच म्हणजे त्यांचा म्हणजे पहिल्यापासून मान्य आहे की याच्यामध्येच वराडामध्येच नवरी आहे आणि हा मागचा आहे तो नवरा आहे असं. ठीक आहे, धन्यवाद बाबा, चांगली माहिती. आपल्याला जे आहे ते सांगायचंय. हो आज मी जर तुम्हाला नाही सांगितलं हा, तर तुम्हाला तरी काय समजणार? हो असं आहे बरोबर आहे, बरोबर आहे, ही गोष्ट बरोबर ना. आहे. आज मी सांगितलं तर तुम्हाला कळत. कळलं, हो तुम्ही दुसऱ्याला सांगता तेव्हा त्या दुसऱ्याला कळत. बरोबर असं बोलले, आहे. बरोबर. पण ते पूर्वीच्या लोकांनी सांगायला पाहिजे हा, की बाबा हे असे हे तसे. ते बरोबर आहे. सांगून गेले नाही ते काय उपयोग. आता बघा हा, तुम्हाला सांगतो, हा, आता काय चाललंय हा, की पूर्वीच्या काळातली माणसं मेलेली आहेत ना, बरोबर. त्यांची नावाची लौकिक पाहिजे. तर ती आपल्याला काय माहिती पडणार? बरोबर आहे, बरोबर आहे. आजात पंचायतची माहिती पडत, त्याच्या पडीकली काय माहिती पडणार? ही नाही गोष्ट पडत. बरोबर तर ते आहे, आपल्याला विचारून घ्यायला बघतात. तर आपलं काय सांगताच येत नाही. सांगता येत नाही, बरोबर असं आहे आहे. ते. ठीक आहे. धन्यवाद. तर बाबांनी इकडचेच रहिवासी आहेत, तर त्यांनी मस्त चांगली माहिती दिली. प्रत्येकजण काही ना काही गोष्टीमध्ये इमॅजिन करत असतो. जसं मला हा खाडीमध्ये हत्ती दिसला. मँग्रोव्ह झाडा आणि वेलींपासून हा हत्ती तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सेम हत्ती, ही पाठ आहे, हा कान, हा डोका, हा सोंड. मँग्रोव्ह झाडा म्हणजे आम्ही खाडीमध्ये आहे, मँग्रोव्ह झाडापासून बनलेला हत्ती. नवरा करवली आणि वराड्यामध्ये असलेली नवरी हे बघून आपण समोर आपले सावल्या गडाच्या मार्गाने निघालो. तर तुम्ही ड्रोन शूट वगैरे बघितलं असेल नवरा नवरीचा. म्हणजे नवरी दिसत नाही, त्या मधल्यामध्ये वराडा आहे ना, तो डोंगर दिसतो मधला, त्याच्यामध्येच नवरी आहे तुला, ती करवली आणि तो नवरा. तर चला आपण जाऊया मस्त सावल्या घाटला. घाटात जसजसे पुढे जाल तसतसं रस्ता धुक्यात हरवून जातो. काही अंतरावरचंही दिसेनासं होतं आणि निसर्गाचा एक वेगळा शांत थंड स्पर्श जाणवतो. तर मित्रांनो, रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे. आपली गाडी इथे पार्क केली आहे आणि अजून आहे ना बाईक्स वगैरे भरपूर येतात आणि बाईक्स पण आहेत आणि फोर व्हीलर पण आहेत. तर बाईक्स खालपर्यंत येऊ शकतात, तुम्ही बघितलं असेल तर. खालपर्यंत गाडी मी इथे आणली इकडे, म्हणजे गर्दी भरपूर आहे. संडेला येणं बोललं तर आपल्याला शूट पण घ्यायला भेटणार नाही पाहिजे. तसं बघूया आता आपल्याला शूट घ्यायचं, धुका पण भरपूर आहे इकडे. आता एवढी गर्दी होईल तिथे, तर अजून कम से कम 4 ते 5 वाजेपर्यंत थांबायला लागेल तिथे, तेव्हा कुठेतरी शूट घेता येईल आपल्याला. या साईडला स्टॉल वगैरे आहे तिकडे, या साईडला. कधी कधी आपण ज्या गोष्टीचा फक्त विचार केलेला असतो ती तेव्हा त्या प्रत्यक्षात डोळ्यासमोर येते, तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. घाटातील टप्प्याटप्प्यावर थांबून जेव्हा तुम्ही खाली डोकावता तेव्हा पसरलेली हिरवीगार झाडे आणि नागमोडी रस्ता एखाद्या चित्रासारखे दिसते. पावसाळ्यात किंवा पाऊस नुकताच थांबलेला असताना घाटांच्या कातलावरून वाहणारे छोटे मोठे धबधबे या प्रवासाची मजा दुप्पट करतात. सावल्या घाट हा सह्याद्रीच्या कुशीत ताम्हिणी घाटाच्या परिसरात मुळशी, पुणे जिल्ह्यात वसलेला एक प्राचीन घाटमार्ग आणि प्रसिद्ध ट्रेकिंग पॉइंट आहे. पूर्वीच्या काळात घाटावरून कोकणात उतरण्यासाठी या व्यापारी मार्गाचा वापर केला जात असे. घाटाच्या टोकावरून कुंडलिका व्हॅली आणि प्लस व्हॅलीचे अप्रतिम दर्शन घडते.
पावसाळ्यात येथून देवकुंड धबधबा, रिंग धबधबा आणि भेर धरणाचा परिसर अत्यंत मनमोहक दिसतो. या जुन्या घाटावर दगडी पायऱ्या आणि ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. आपला गोप्रो खराब आहे ना, त्याच्यामुळे मोबाईलने शूट करायला लागले. हे स्टेप्स आहेत. आणि इथं असा हा वॉटरफॉल. अजून बरेच वॉटरफॉल आहेत इकडे. त्या साईडला पाण्याची टाकी आहे. हे बघा, हे तुम्हाला मासे इथे दिसत ना, पब्लिक ज्या साईडून त्या साईडला जायचं. मेन कडा त्या साईडला आहे सावल्या घाटचा. आता इथून पण उतार आहे या साईडून, पायऱ्या आहेत या साईडून. तर इथं पायऱ्या पण आहेत, पण या साईडला लोखंडी जिना बनवले. पायऱ्या भारी होते. हे बघा, हे अशा पायऱ्या आहेत अगोदरच्या, आणि हा लोखंडी जिना बनवले. इथे सीडी बनवले. हा नॅचरल गुफा. बाबा उतरतोय. मेरे को मैं सोच रही थी दो जाएंगे मेरे को. येतो का? चांगली गोष्ट आहे ना. मी बी दिसत हो ना, भेटेल ना. थोडं ब्लॉकच येईल ना. मग हा मस्त रस्ता आहे ना, भारी आहे. मग रस्ता आहे. छत्री घेऊन जमत नाही. तर त्या साईडून आपण खाली उतरलो, जिथून शिडी लागली होती, आणि छोटासा याच जंगलाचा होता. त्या साईडून हा धबधबा दिसतो. हे बघा, शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत श्वास घेण्याचा तो अनुभव मनाला अगदी ताजतवाना करून सोडतो. हा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आणि कॅमेऱ्यात टिपण्यासारखा आहे. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहोत आपण सावल्या घाटच्या पॉईंटवरती. तर जवळच आहे. हा बघा,
पाऊस याला पाऊस. आता पाऊस आहे ना, येता जाता भरपूर आहे. पाऊस ना भरपूर आहे आज पण. बघूया आता हे धुकं कधी आटणार, तेव्हा पाऊस जाणार, तेव्हा धुकं आटणार, तेव्हा आपल्याला शूट घ्यायला भेटेल. तर आता आपण पोचलेलो आहोत सावल्या गॅसच्या व्ह्यू पॉईंटवरती. तर हा आहे व्ह्यू पॉईंट. लोकांना भरपूर आहे. आज संडे असल्यामुळे गर्दी भरपूर आहे इकडे या साईडला. तो देवकुंड वॉटरफॉल आहे ना, देवकुंड वॉटरफॉल. सर्वजण इथे एन्जॉय करतात सावल्या घाटवर. पूर्ण पाणीच पाणी, पाऊस पाऊस, नुसता पाऊस. फॉग बघा किती वा, भरपूर फॉग आहे. नशीब आपलं शूट करून झाले काही गोष्टी, नाहीतर मग पाऊस भरपूर आला इकडे. ते माणसं आहेत, ते देवकुंडला गेले असतील. हा देवकुंड आहे, हा देवकुंड वॉटरफॉल.
तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती व्ह्यू पण भारी आहे इथे सावल्या घाटाचा आणि इथे वॉटर पण भरपूर आहेत. तर आपण आता घरी निघालो कारण की जेवायचं पण आहे, आता जेवढं पण नाही तुम्ही बघितलं असेल. आणि पब्लिक पण भरपूर आहे रविवार, काल बोलते भरपूर होते काल. तर काल शनिवार होता, आज रविवार आहे. संडेला पण भरपूर गर्दी असते इकडे कारण की जिथे फेमस पॉईंट असते तिथे गर्दी भरपूर असते. त्या ठिकाणी कसं सुट्टी असेल तेव्हा येऊन फायदा नाही कारण की भरपूर गर्दी असते. म्हणून मी कधीच शनिवार रविवार जात नाही अशा ठिकाणी. मी मधला वार पकडतो, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. तर शनिवार रविवार तर इथे तर असं फेमस पॉईंटवर येऊन फायदा नाही कारण की भरपूर गर्दी असते, शूट करायला भरपूर टाईम लागते. त्यामुळे आम्हाला इथे कमी कमी 2-2.5 घंटे गेले, जास्त पण कमी नाही. तर तुम्ही आता पण बघू शकता पब्लिक आहे ना भरपूर आहे इकडे. हे बघा अजूनपर्यंत पब्लिक येत आहे इकडे, येतात अजून पब्लिक. हे बघा या साईडला एक कुंडलिका व्हॅली. दूर पडते यार पावसाळ्यात घाटातील कड्याजवळ जाताना विशेष काळजी घ्या. मार्ग निसरडा असू शकतो, त्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज वापरावेत आणि स्थानिक मार्गदर्शकाची मदत घेणे सोयीचे ठरते. प्रवासात असे अचानक मिळालेले सुंदर अनुभवच आठवणीत कायमचे घर करून राहतात. सावल्या घाटाचा हा नजराणा प्रत्यक्ष अनुभवताना तुमचा सगळ्यात आवडता क्षण कोणता राहील? तिथली शांतता की धुक्याने वेढलेले ते सुंदर वळण? तर चला मित्रांनो परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. तर जेवण घेतो, खूप भूक लागले. निघाशे वाटत नाही, तिकडून जायचं वाटत नाही, पण काय करणार, जायला तर लागेलच कारण की आपल्याला दुसरीकडे पण ट्रेकिंगला जायचं आहे. तिथेच राहून नाही फायदा. तुम्ही पण तिथेच राहू नका, सांगतो तुम्हाला आधीच. चला मित्रांनो, जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज आपले व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब पण करा. मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, एवढी मेहनत घेतो. चला बाबा पण आला.